नमस्ते. श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया. महाराष्ट्रातील साताऱ्याचे आम्ही भक्त ऐश्वर्य सोमदीक्षा कार्यक्रमात घडलेल्या अत्यंत अलौकिक चमत्काराचे साक्षी आहोत. प्रक्रिया संपल्यानंतर भाज्या घातलेली डाळ, भात व एक गोड पदार्थ असे जेवण द्यायचे ठरले होते. जवळजवळ 250 लोक या प्रक्रियेत भाग घेतील हे अपेक्षित होते. अन्नपुरवठा करणाऱ्यांनी 225 लोकांचा स्वयंपाक केला, जो 275 लोकांना पुरेसा होता. प्रक्रियेला सुरुवात झाली. लोक यायला लागले आणि शेवटी भाग घेणाऱ्यांची संख्या 400 पर्यंत गेली. अन्न कमी पडेल असे अन्नपुरवठा करणाऱ्याने आम्हाला सूचित केले नाही, पण पहिली पंगत बसल्यानंतर जास्त भात व डाळ विकत आणण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये जायचे त्याने ठरवले. प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही एका ताटात जेवण वाढले व नैवेद्य म्हणून श्री परमज्योतींच्या जवळ ठेवले. वाढणे सुरू होण्याआधी अनुग्रहित नैवेद्य म्हणून ठेवलेले पदार्थ शिजवलेले पदार्थ ठेवलेल्या भांड्यात मिसळले आणि सर्व मंडळी एकाच वेळी जेवायला बसली. जास्तीचे पदार्थ विकत आणण्याचे ठरवलेल्या त्या माणसाने त्याची गाडी सुरू केली, पण त्याच्या गाडीसमोर खूप मोठे वाहन थांबवलेले होते. त्यामुळे त्याला त्याची गाडी बाहेर काढता आली नाही. त्या ठराविक वेळेत त्या जागेतून बाहेर पडून कुठल्याही हॉटेलला पोचायचा मार्ग उरलेला नव्हता आणि दरम्यानच्या काळात 370 पेक्षा जास्त लोक व्यवस्थित जेवण करत होते. आणि आता चमत्कार घडला. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने 370 पेक्षा जास्त लोकांना आम्ही डाळ भात व गोड पदार्थ वाढत राहिलो व ते अजूनही संपत आले नव्हते. या सर्व लोकांना जेवण वाढून झाले आणि डाळ व भात संपला. गोड पदार्थ फक्त शिल्लक राहिला होता. त्यानंतर सेवा करत असलेल्या सेवकांपैकी 15 सेवकांचे जेवण राहिले होते असे त्यांनी सांगितले व ते जेवायला बसले. परत एकदा इथे आम्ही करुणामय ईश्वराचा चमत्कार बघितला. काही क्षणापूर्वी रिकामी झालेली भांडी ह्या सेवकांना पुरेसे होईल एवढ्या अन्नाने भरली. हे 15 सेवकही पोटभर जेवले. भांड्यात गोड पदार्थ थोडासा उरला होता, तो आम्ही आमच्यात वाटून घेतला. आम्ही सर्व कृतज्ञता भावनेने भरून गेलो होतो. अन्न पुरवणाऱ्या माणसाला व त्याच्या सहकाऱ्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने सांगितले की असे घडलेले त्याने कधीच पाहिले नव्हते. 225 माणसांसाठी शिजवलेले अन्न जवळजवळ 390 लोकांना पुरले आणि तो वाढत होता. त्यावेळेस गरज पूर्ण होण्यासाठी वाढत असलेले अन्न त्याने बघितले. हा पूर्णपणे चमत्कार होता असे त्याने सांगितले. अनंतकोटी धन्यवाद. श्री परमज्योती भगवती भगवान. आम्ही सदैव तुमच्या चरणी आहोत.